हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. यांच्या उमेदवारीवर वंचितचा प्रस्तावच नाही. राऊतांनी वंचितची मागणी फेटाळली तर वंचितच्या प्रस्तावाचा राऊतांकडनं कागद असा उल्लेख. आधी वंचितचे उपाध्यक्षच बोलले, नंतर पक्षानंच चर्चा फेटाळली. उपाध्यक्ष पुणकर म्हणतात 27 जागांची मागणी, मात्र मवियाला 27 जागांचा प्रस्तावच नाही. वंचितचं स्पष्टीकरण. जरांगेंना मवियाचा उमेदवार म्हणून उमेदवारी द्या. वंचितचा प्रस्ताव. वंचितकडनं मनोज जरांगेंना जालना मतदारसंघातनं उमेदवारी देण्याची मागणी. राजकारण हा माझा अजेंडा नाही, पण वंचितचा मोठेपणा. प्रकाश आंबेडकर नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिलेत. वंचितच्या प्रस्तावावर मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य. मवियाचं जागा वाटप सुरळीतपणे पूर्ण. ह्यापुढे कुठलीही बैठक नाही तर शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा होईल. राऊतांची माहिती. नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावरनं सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवला. महाराष्ट्र सरकारनं वैध जात प्रमाणपत्रास नकार दिलेला नाही. अडसुळांच्या वकिलांचा दावा रवी राणांनी फेटाळला. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल तेव्हा भूमिका स्पष्ट करणार. खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया. अब की बार 400 पार. यवतमाळमधनं नरेंद्र मोदींचा नारा. गेल्या 10 वर्षात जे केलं ते पुढच्या 25 वर्षाची मुहूर्तमेढ ठरली असल्याचंही विधान. जेव्हा महाराष्ट्रातील कृषी मंत्री होते तेव्हा केंद्रात युपीएचे भ्रष्ट सरकार होते. गरजूंना लाभ मिळत नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवारांवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंना एनडीए सोबत घेणार का या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं जरतरलं उत्तर नसतं अशी सूचक प्रतिक्रिया. अमित शहांनाच पंतप्रधान व्हायचे, भाजपचे लोक मला सांगतात. संजय राऊतांचा दावा. तर राऊत चिलीम आणि गांजा ओढून बोलतात. आशिष शेलारांची टीका. लोकसभेसाठी भाजपचे 23 जागांवर निरीक्षक. बारामती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक वगळला. आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती. बीसीसीआयकडनं वार्षिक करार जाहीर. A+ या कॅटेगरीमध्ये रोहित, विराट, बुमराह यांच्यासह जडेजाला सुद्धा वार्षिक 7 कोटी रुपये मिळणार. विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन आणि मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर याला मोठा झटका. बीसीसीआयनं वार्षिक करारातनं वगळलं तर अनेक युवा खेळाडूंचा पहिल्यांदा वार्षिक करारात समावेश. मुंबईसह उपनगरांमध्ये 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात. पिसे उदंचन केंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं काही पंप बंद. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.